मी असं का करतोय, माझ्यासोबत असं का घडतंय, ह्याची सुस्पष्ट ओळख झाल्यावर माझी मला आता काय करायचं हे पण स्पष्ट होईल. मला काय करायचं हे स्पष्ट झालं की मार्ग सोपा जाईल ना. आधीचं उत्तर उपयोगाला पडलेलं नाहीये. तुम्ही सांगितलेली उत्तरं ऐकलेली आहेत, त्याच्यावर कोणाचा अनुभव आहे का माहित नाहीये. पण तुमच्याकडे जर का अनुभवातून गेलेला माणूस भेटला तर. माझ्यासोबत पण तुझ्यासारखंच घडत होतं, पण मी आता हे उपाय करतोय, तू पण एकदा करून बघ, रिझल्ट मिळाला तर बघ. मग मला काय करायला लागेल? सर्वप्रथम मला कोणत्या क्षणी मी डिस्टर्ब होतोय, कोणत्या कारणांमुळे मी अस्वस्थ होते आणि कोणामुळे अस्वस्थ होते, त्या लोकांची नावं आणि ती कारणं लिहून काढावी लागतील. मला समोर पाहिजे ना. मला मला बायकोचा राग येतो. कधी येतो? ती ज्यावेळेस ह्या पद्धतीने बोलते त्यावेळेस राग येतो. पण काय येतो? कारण ती ह्या पद्धतीने बोललेला मला आवडत नाही म्हणून. मग लग्न झालं त्यावेळेस कसं होतं? सगळं छान होतं. मग आता काय प्रॉब्लेम आहे 5 वर्षानंतर? नाही, आता ती थोडीशी वेगळीच वागते. म्हणजे नेमका प्रॉब्लेम कुठे आहे? तर तुला तिची प्रेमाची भाषा किंवा तिचं जी जीवन पद्धती आहे, तिच्या धाटणीतून वाढलेली, ते तुला समजलेलंच नाहीये आणि तिला तुझं समजलेलं नाहीये. सुरुवातीला ते खूप छान वाटत होतं तुमच्या दोघांना, पहिले 2 वर्ष. नंतर बिनसायला लागलं आणि इतकं बिनसच गेलं ते की आता आम्हाला मॅच होणं खूप अवघड जाते. आता आम्ही एकमेकांना नकोशे झालोय. नको आता कोणी, अशा अवस्थेला पोहोचलोय. तुझा फोन पण नको वाटतो आता. आधी काय बोलणार रे फोन आल्यावर? हिच्या मागणंच असतात फक्त, हे आणा ते आणा, हे नाही ते नाही. आधी एकदम व्यवस्थित बोलत होती, आता मला काय होतंय? राग येतोय. म्हणून मी मागाशी प्रश्न विचारतो, मला प्रॉब्लेम कुठे? पहिल्या घोटामध्ये का मनस्थितीमध्ये? आणि तुम्ही उत्तर दिलं मनस्थितीमध्ये. म्हणजे मला काम कुठं करायचंय? बरोबर ना. इथं काम करायचंय. मी काम कुठं करतोय? बाटलीवर. बाटली बाजूला होऊ द्यात, बाटली बाजूला होऊ द्यात. मित्रांपर्यंत पिणारा कोण घेऊन चाललंय मला? माझे थॉट. प्यायला कोण जा म्हणतंय? माझे थॉट. बरोबर आहे ना. विचार आल्याशिवाय तुम्ही कृती नाही करू शकत. म्हणजे मूळ समस्या कुठे? विचारांमध्ये. मूळ समस्या कुठे? भावनांमध्ये. आणि मी प्रॉब्लेम कुठं सोडवण्याचा प्रयत्न करतोय? परिस्थितीमध्ये, लोकांमध्ये, जागेमध्ये प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतोय. मी कोणाला बदलण्याचा प्रयत्न करतोय? लोकांना. म्हणजे बायकोला, आईला, वडिलांना, भावाला, बहिणीला, त्यांना बदलण्याचा प्रयत्न करतोय. बदलतायत का? बघा कोणाचे आई वडील बदललेत का? बायको बदलली का बघा तुमच्या बोलण्यामुळे? नाही बदलत. मी इतरांना बदलण्याच्या नादामध्ये स्वतःला त्रास करून घेतोय. परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करताय. परिस्थिती बदलतीये का? बदलतीये का? बघा ना आठवण. तुम्ही बदलण्याचा प्रयत्न केला असेल ना कधी ना काहीतरी. बदलली का परिस्थिती? मनस्थिती खराब झाली का? परिस्थिती बदलत नाही म्हणून. समोरचा बदलत नाही म्हणून स्वतःला त्रास करून घेतला का? झाला ना त्रास? हो का नाही? म्हणजे येते लक्षात तुमच्या. म्हणजे तुम्ही ना ह्या जगात कोणाला, कुठल्या लोकांना बदलू शकत, ना जागा बदलू शकत, ना परिस्थिती बदलू शकत. पीपल, प्लेस, सिच्युएशन तुम्ही कोणालाच नाही बदलू शकत. मग तुम्ही काय बदलू शकता? फक्त स्वतःला. या जगात आपण फक्त स्वतःला बदलू शकतो, ते पण तुम्ही स्वतःला मदत करण्याचा प्रयत्न केला तर. हा एकदा संघर्ष थांबला ना तुमचा, अजून पुढच्या प्रवासाला तुमची सुरुवात होते. मग पुढचा टप्पा जो मगाशी मी सांगितला. आता स्वतःला ओळखण्यासाठी ते लिहून काढा उदाहरणं. तुमच्या आयुष्यात घडलेले ते प्रसंग लिहून काढा, त्या व्यक्तींची नावं लिहून काढा. काय प्रसंग घडला होता, त्यात तुमची रिॲक्शन, त्यांची रिॲक्शन काय होती ती लिहून काढा. आणि मग तुमच्या सोबत आतमध्ये काय 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 भावनांचा कल्लोळ माजला त्या क्षणी, ते सगळं मांडा. सगळं मांडा. आणि जसं आता मॅडम बाहेर बसतात, काउन्सिलर मॅडम, सर आहेत, ह्यांच्याशी ते डिस्कस करा की माझ्यासोबत अशा अशा प्रसंग घडल्यानंतर मी अशाशी रिॲक्शन दिली, आता मला तुम्ही सांगा मी काय करू ते. मी तुम्हाला आता कशाचा उलगडा करून दिला माहितीये का? तुम्ही जे सांगत होता ना इतके दिवस,
तिच्यामुळे मी दारू पितो, त्याच्यामुळे मी दारू पितो, ह्याच्यामुळे मी दारू पितो, ह्या गोष्टीमुळे मी दारू पितो, परिस्थितीमुळे दारू पितो, ह्या घटनेमुळे मी दारू पितो, बायको अशी बोलते म्हणून मी दारू पितो. ही कारणं कशी खोटी आहेत हे ह्या तुमच्या आता डिस्कशन मधून सिद्ध झालं. तुमची मनस्थिती खराब होते म्हणून तुम्हाला प्यावी लागते. तुम्हाला ना कुठली माणसं दारू पाजतात, ना परिस्थिती दारू पाजते, ना कुठली जागा दारू पाजते. तुम्हाला प्यायची असते म्हणून तुम्हाला प्यावी लागते. तुमच्या डोक्यात जो थॉट येतो तो तुम्हाला दारू पाजतो. म्हणून आपण काय म्हणतो नेहमी, प्रॉब्लेम बाटलीत नाहीये, प्रॉब्लेम डोक्यात आहे. एकदा इथं स्टेबिलिटी आली, इथं शांतता आली, तुम्हाला ह्या जगातली कोणती ताकद दारू पाजू शकत नाही. पण इथं तुम्ही रेस्टलेस झाला, इरिटेट झाला, डिस्कंटेंट झाला, अस्वस्थ, वैतागलेले, इरिटेट, रेस्टलेस आणि डिस्कंटेंट, अस्वस्थ, वैतागलेले, असमाधानी अवस्थेमध्ये तुम्ही पोहोचलात, तुम्ही परत प्यायला जाणार. का प्यायला जातो मी? तर कारण मला सोल्युशन एकच माहितीये, पिलं की बरं वाटतं. किती वेळ बरं वाटतं? नशा येतोपर्यंत, उतरले की परत हायच, प्रॉब्लेम परत वरती येतो. तो प्रॉब्लेम वरती आला की मी परत प्यायला जातो. तो प्रॉब्लेम परत मला वाटतं खाली गेला, नाही, नशा आहे तोपर्यंत तो खाली असतो. नशा एकदा परत उतरले की परत तो प्रॉब्लेम वरती येतो. तेच चाललंय तुमचं, त्या सायकलमध्ये अडकलाय. आणि ह्याचा दोष मी का पितोय कोणाला देता? घरच्यांना देता. तुझ्यामुळे मी दारू पितो, तू सरळ वागली असतीस, तू मला नसती बोलत, मी कशाला पिलो असतो. आता ती बोट जी दाखवतो ना आपण इतरांना, तेरे वजह से मेरी जिंदगी खराब हो गई और तेरे वजह से मेरी जिंदगी खराब हो गई, ते आता थांबवायचं आपल्याला. आता मला माझ्या स्वचा शोध घ्यायचा आहे, मी असा का वागतोय त्याचा. आणि ती स्पष्टता आली एकदा मला की मग माझं आयुष्य अजून सोपं होतं. त्यासाठी मला काय करावं लागतं? जे मागाशी उपाय सांगितला तुम्हाला आता 2 मिनिटापूर्वी, माझ्या मनात नेमकं काय चाललंय हे मला सांगावं लागतं इथल्या जाणकार लोकांना. पण मी किती हुशार आहे माहितीये का? मी हे सगळं जे माझ्या मनात चाललंय ना आता, हे मी कोणाशी बोलतो माहितीये का? इथं ज्या बेडवर बसलेला जो पेशंट आहे ना, त्या शेजारच्या पडलेल्या बेडवरच्या पेशंट सोबत डिस्कशन करतो. म्हणजे एक डेंग्यू झालेला पेशंट मलेरिया झालेल्या पेशंटला किंवा चिकनगुन्या झालेल्या पेशंटला विचारतोय, अरे मला जरा थोडीशी थरथरी भरली, तुझ्याकडे काय ट्रीटमेंटला औषध आहे का? आता बघा शेजारी पण पेशंट आहे, तो लावू शकतो का तुम्हाला सलाईन? तो मेडिसिन देऊ शकतो का तुम्हाला? म्हणजे जे डॉक्टर आहेत, जे त्या क्षेत्रातले तज्ञ आहेत, त्यांना विचारावं लागेल ना. डॉक्टरची वाट पाहतो आपण, नर्स असतील त्यांना आपण आवाज देतो, त्यांना सांगतो आपण असा असा त्रास होतोय. म्हणजे जाणकार लोकांची मदत घ्यावी लागेल. तुम्ही इथं कोणाची मदत घेताय बघा? घ्यायला पाहिजे ना, पण घेताय कोणाची? डिस्कशन कोणासोबत करताय? एक पेशंट दुसऱ्या पेशंट सोबत बोलत असतो फक्त, बरोबर. मी एक आजारी व्यक्ती दुसऱ्या आजारी व्यक्तीला विचारतोय मी कसा बरा होणार आहे. अहो तुम्ही बरेच होऊ शकत नाहीत कधी, बरेच होऊ शकत नाही. कसे काय बरे होणार आहेत तुम्ही? मला बरे होण्यासाठी डॉक्टर, सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट आणि जाणकार ते जे मार्ग सांगतायत त्या मार्गावर चालावं लागेल. आता जसं बाहेर मॅडम बसल्यात, तुमचं काउन्सिलिंग चाललंय, तुम्ही किती खरं बोलताय त्याच्यावर तुमची रिकव्हरी अवलंबून आहे. तुम्ही किती सत्य सांगताय त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही हातचा राखून ठेवलात तर त्यांना तुमचा उलगडा करता येणार नाही, त्यांना सोल्युशन सांगता येणार नाही. आणि आपण सगळे डाकू लोक आहेत. तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, इथं ह्या खुर्चीवर जर्मनीचा जरी सरांनी सायकॅट्रिस्ट बोलवला ना, 1,00,000 रुपये एका तासाची घेणारा फी, त्याला पण वेड्यात काढू आपण. म्हणजे आपण या जगात काही पण विकू शकतो, तर त्या जर्मनीच्या सायकॅट्रिस्टला विकायला वेळ लागणार नाही आपल्या इथं बसून. आपण आयुष्यभर तेच केलं. काय केलं आपण?
दुसऱ्यांना फसवत राहिलो पण त्याच्यामध्ये आपली फसवणूक होत राहिली. कळलं का तुम्हाला काय झालं तुमच्यासोबत? आता तुम्ही जितकं ट्रान्सपरंट राहाल स्वतःसोबत, जितकं ट्रान्सपरंट राहाल, स्वच्छ राहाल आणि नेकेड ट्रूथ, स्वतःबद्दलचं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे आणि काय घडल्या प्रसंग तो जर लिहून काढाल तर तुम्हाला खात्रीने सांगतो तुम्ही यातून बरे होऊ शकता. तुम्ही जितका हातचं राखून ठेवणार तितका तुमचा आजार हा जो आहे, ज्या आजारामुळे तुम्ही ते ऍडमिट आहात तो वाढत जाणार. तुमची समस्या मेंदूतली आतमध्ये जी काम करते ती जोपर्यंत कागदावरती येत नाही, तुम्ही बोलून व्यक्त करत नाही, तोपर्यंत तुमच्या ह्या फेऱ्या चालूच राहतात. म्हणून तुम्हाला ही वही पेन घेऊन स्वतःसाठी रोज 1-2 तास 3 तास वेळ काढून हे सगळं लिहावं लागेल. किमान यापुढे तरी तुम्हाला स्वतःशी खरं राहावं लागेल, जे तुम्ही नाही राहत. तुम्ही स्वतःशी खरे नाही येत ना. आतापर्यंत आपण फसवत आलोय ना, ती फसवणूकच तुम्हाला कारणीभूत ठरली इथपर्यंत येण्यासाठी. म्हणून आता आम्हाला त्या वही पेनचा वापर करायचा आहे. ते असं टाइमपास म्हणून नाही दिलेलं आम्हाला. सेशन आहे मग ठेवायचंय, मग बाकीचे वेळ काही गरज नाही त्याची, द्या टाकून कुठं पण. नाही ना, मला वापर करायचा आहे. मला खरंच सांगतो, आम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. तुम्ही खूप सुदैवी लोक आहात, तुमच्या समोर वही पेन आहे. बऱ्याच ठिकाणी देतच नाहीत, नाही देत, नॉट अलाउ. तुमच्याकडं सुदैवाने परमिशन आहे, सरांनी दिलेली आहे, तुमच्याकडे ते आहे, चान्स आहे स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी, तुमचं चिरफाड करण्यासाठी व्यक्तिमत्वाची, तर त्याचा वापर करून घ्या. आणि मग तुला मित्रा त्याचं तुझं उत्तर सापडेल की मी नेमका असा का आहे, माझ्यासोबत का घडतंय असं. कारण प्रश्न तुझा आहे, उत्तर बाहेर तयार आहे ऑलरेडी, फक्त त्यासाठी आवश्यक असलेली कृती तुला करावी लागेल. मी माझं काम सोल्युशन दिलं तुला, आता तुझं काम आहे त्याच्यावरती ते इम्प्लिमेंट करणं, ते आचरणात आणणं. कारण डायरेक्ट सोल्युशन नसतं कुठल्या गोष्टीचं. डोकं दुखतंय, हा काढा पी, लगेच 2 मिनिटात थांबेल असं होत नाही. तो काढा बनवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात ना, पाट्यावरती वाटावं लागतं, मग त्याचा रस निघतो आणि मग त्याचा असर पिल्यानंतर होतो. तसं आहे, तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा पोस्टमॉर्टम करावा लागेल, जो तुम्ही आजपर्यंत केला ना. दुसऱ्यांचा खूप केलाय तुम्ही, तो कसा ती कशी मगाशीच बोलतो ते केले खूप, पण तुम्ही कसे आहात हे ना अजून शोधलेलं आपण. ते शोधण्यासाठी मला माझ्या भूतकाळात जावं लागेल. जायची तयारी आहे का बघा, आणि मग प्रयोग करून बघा. तो सक्सेस खूप छान आहे त्याचा. कारण आपल्याला कळालेलं आहे ना, मी कोणाला बदलू शकत नाही. जर मी स्वतःला बदलू शकतो तर मला स्वतःला बदलण्यासाठी प्रयत्न पण करावे लागतील ना. कारण दारू व्यसन हे सोल्युशन नाहीच आहे. तुम्ही मगाशी बोलला मला, आम्ही जे नशा करतो ते सोल्युशन नाहीये सर, कारण त्याच्यातून नुकसानच होतंय, तो प्रॉब्लेम वाढतच जातोय, असं तुम्हीच मला मागाशी उत्तर दिलं. याचा अर्थ ते सोल्युशन नाहीच आहे. म्हणजे मला काहीतरी सोल्युशन दुसरं शोधावं लागेल, त्यासाठी मला मदत घ्यावी लागेल. आणि जो मदत करतोय ती मदत काय करतोय, तो कृतीची. तुम्हाला काय कृती करायची हे सांगतोय. आता तुमचं काम काय आहे, ऍक्शन घेणे. माझं काम काय आहे, तुम्हाला मार्ग सांगणे. तो चॉईस तुमचा आहे. माझ्या मनाची तयारी होतीये का, तुम्ही जे समोरचा व्यक्ती जे सांगतो त्या मार्गावर चालण्याची, हे प्रश्न स्वतःला विचारा. मी आता मनापासून तयार आहे का व्यसनातून बाहेर पडायला? मी मनापासून तयार आहे का ह्या माझ्या व्यक्तिमत्वाला ओळखायला? जर मी सिरियस असेल तर ह्या ऍडमिशनचा काहीतरी फायदा होईल तुम्हाला. नाहीतर कॅज्युअल अप्रोच तुम्हाला पुन्हा ऍडमिशन करायला भाग पाडू शकतो पुढच्या वेळेस परत. मला आता स्वतःला ओळखण्याची तळमळ पाहिजे, मी स्वतःसोबत सिरियस पाहिजे. करून बघा, मी खात्रीने सांगतो
त्याचा परिणाम हा पॉझिटिव्हच असतो. त्याचा परिणाम पॉझिटिव्हच असतो. पण त्यासाठी काही गोष्टींची ऍक्शन तर घ्यायला लागेल. आयतं काय मिळत नाही. तर करून बघ. त्याला सांगतो आता सगळ्यांना सापडलं असेल काय करायचं आपल्याला. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे थोडक्यात सांगतो ह्याचा सारांश, की कुठल्याही आजारी व्यक्तीला प्रश्न विचारायचा नाही. माझे प्रॉब्लेम आजारी व्यक्तीसोबत डिस्कस करून सुटत नाहीत. मला ते कागदावरती उतरवावं लागेल की नेमकं माझ्यासोबत काय घडलंय भूतकाळात, आणि ते इथल्या काउन्सिलर, सायकोलॉजिस्ट, सर ह्यांच्यासोबत ते मला डिस्कस करावं लागेल. आणि त्यांचा दृष्टिकोन काय आहे माझ्याकडे आणि त्या घटनेकडे बघण्याचा, तो दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल आणि त्याच्यानुसार मला चालावं लागेल. तरच मी ह्या प्रॉब्लेम मधून सुटेल. नाहीतर त्याच तिकिटावर तोच खेळ, पुन्हा बाटली, पुन्हा चक्र आणि पुन्हा रियाब. सुटत नाही ते. आपल्याला बाह्य परिस्थिती बदलायची नाहीये, तर आपल्याला अंतर्गत मनस्थितीकडे फोकस करायचा आहे. मनस्थिती व्यवस्थित झाली की परिस्थिती ऑटोमॅटिक बदलते. म्हणून तुम्हाला फोकस तुमच्याकडे करायचा. आता इतरांना बोट दाखवणं बंद. मी असा रिॲक्ट का झालोय किंवा राग का होतोय ह्याचा शोध घेत राहणे, ह्याचा प्रयत्न करत राहायचा आपला. ओके. हा, चलो नेक्स्ट प्रश्न पुढचा. कोणाला विचारायचा तर विचारा. ऍक्शन शिवाय पर्याय नाही. त्यामुळे तुम्ही ऍक्शन करणं हेच क्रमप्राप्त याच्यात. नुसतंच बोलून बसून होणार नाही. काय मनातलं ते बाहेर निघणं खूप आवश्यक आहे. ओके. बोला नेक्स्ट. हा विचार की. उठल्यानंतर वाटतं काल केलेलं चुकीचं होतं, सोडायचीच आहे, आजपासून बंद करायची आहे. संध्याकाळी झाली 7 वाजले, परत ब्रेन मागतं ते घराचा स्टॉक इथे आहे आणि बाहेर आहे. उतरायचं सोडून आपोआप ब्रेन तिकडे घेऊन जात. परत दुसऱ्या दिवशी सकाळी वाटलं की नाही आज नाही द्यायची. का होतं? खूप छान प्रश्न आहे हा. बघ मित्रा, ह्या समस्येत आता बरेचसे जण अडकलेत की जे रात्री ठरवतात, रात्री पितात आणि सकाळी उठल्यानंतर ठरवतात, पश्चाताप होतो त्यांना, अरे यार काल तर ठरवलं होती नाही प्यायची, का पिलो मी परत. आणि ते निर्णय घेतात की आज पासून दारू बंद, आजपासून दारू बंद करायची. आणि संध्याकाळी अचानक 6, 6:30, 7 वाजतात, परत घंटी वाजायला लागते, परत ते चक्र सुरू होतं आणि परत तिथे मला ते खेचून जातं. ह्याचं मूळ कारण जे आहे, माझ्या व्यसनाने माझ्या मनावरती आणि मेंदूवरती जो काही परिणाम केलेला आहे, चांगला परिणाम, तो इतका खोलवर रजिस्टर झालाय ना, इतका खोलवर डीपली, की माझ्या आयुष्यात काय चांगलं घडते का वाईट घडते, किती नुकसान होते, याच्यापेक्षा त्या दारूने दिलेला, त्या व्यसनाने दिलेला आनंद इतका पॉवरफुल आहे की माझं माइंड मला परत खेचून घेऊन जाते तिथपर्यंत. मग मी काय करायचं, कारण मी इतरांना पिता असताना बघतोय ना, आणि हे व्यवस्थित पिऊ शकतात, ह्यांना बाटलीचं झाकण उघडता पण येते, लावता पण येते, हे क्वार्टर पितायत, जेवण करतायत, गपचूप घरी जातायत, शांतपणे झोपतायत, सकाळी कामाला जातायत. माझ्यासोबतच काय घडते असं? मी प्यायला जातोय, 1 क्वार्टर प्यायची ठरवतोय, 2 क्वार्टर पिऊन येतोय, 4 क्वार्टर पिऊन येतोय, जे काय असेल ते. मला तर मी 1 क्वार्टर प्यायची ठरवून गेलतो.
मला दुसऱ्या दिवशी सकाळी पश्चाताप पण होतोय, मी निर्धार पण व्यक्त करतोय, आज आता या क्षणापासून मी दारू सोडली, भीष्म प्रतिज्ञा, माहिष्मती. आठवला असेल ना तो डायलॉग आपला, इस राज्य का अभी सब कारोबार. तसं ते आपण भीष्म प्रतिज्ञा घेतो, घरच्यांना सांगतो आजपासून, आत्ताच्या या क्षणापासून मी दारू बंद करतोय. तो निर्धार पक्का असतो का? खरा असतो. खोटा नसतो. पश्चाताप खरा असतो का? खरा असतो. पण मग संध्याकाळी घडतं काय? बुलाती है मगर और जाला पडताय. म्हणजेच माझ्यापेक्षा तिची ताकद जास्त आहे खेचून आणण्याची. का? ते मूळ कारण मगाशी सांगितलं ते. तिने जो परिणाम केलेला आहे माझ्या मनावरती, मेंदूवरती, तो इतका खोलवर आहे की दारू, गांजा, चरस, ड्रग्स एका बाजूला ते अपायकारक आहे याची जाणीव असून सुद्धा मला ते पुन्हा हातात घ्यावं लागते. तुम्हाला जाणीवच आहे सगळ्यांना, हा दारूचा घोट माझ्यासाठी घातक आहे, तरी सुद्धा तुम्ही तिला उचलता. तुम्हाला चिरी मोडायची नसते, तुम्हाला दारू प्यायची नसते, पण तुम्हाला प्यावी लागते. माहिती आहे तुम्हाला घातक येते, अपायकारक आहे, ह्याची जाणीव असून सुद्धा तुम्हाला घ्यावं लागते. अपायकारक आहे ह्याची जाणीव असून सुद्धा तुम्हाला घ्यावं लागते. हा वेडेपणा नाही तर काय आहे मग? म्हणजे मी आता समजा सांगितलं की आता भाभींकडून एक गरम गरम तवा असेल ना, त्या चपात्या करत त्या मस्त तापलेला असेल, 2 विटा घेऊन या आणि त्याच्यावरती तो तवा ठेवा आणि प्रत्येकाला लाईनीने सांगेल मी, सगळे लाईनीत उभे राहा आणि प्रत्येकाने यायचं आणि त्या तव्यावरती हात ठेवायचा. आजचं तुमचं जेवण ते. हात लावाल का हो तुम्ही? का? भाजेल ना. बघा आता तुम्हीच उत्तर दिलंय, तुमच्या व्यसनाने तुम्हाला इतकं भाजून काढलंय तरी पण तुम्ही परत तिकडे जाताय. फार उद्ध्वस्त केलंय तुमचं आयुष्य, पण तरी पण तुम्ही तिकडे जाताय. हे शहाणपण आहे का वेडेपण आहे? बरोबर. त्याच तिकिटावर तोच खेळ, पुन्हा तोच परिणाम तुमच्या आयुष्याला येतोय. मग मला काय करावं लागेल? पुन्हा तोच भाग आला. जोपर्यंत टोटल सायकिक चेंज होत नाही माझ्यात, व्यक्तिमत्वात आमूलाग्र मानसिक बदल होत नाही, तोपर्यंत मी या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडू शकत नाही. जोपर्यंत व्यक्तिमत्वात आमूलाग्र मानसिक बदला बाह्य रूपातला नाही. तुम्ही काय करताय? डिस्चार्ज झाल्यावर घरी गेलात, तुम्ही पैसे कमवण्याच्या मागे लागताय, परिस्थिती बदलण्याच्या मागे लागताय, गेलेली सोडून गेलेली बायको असेल, गर्लफ्रेंड असेल, तिला मिळवण्याचा प्रयत्न करताय, तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करताय. ह्याने तुमची दारू सुटणार नाहीये, तुमचं व्यसन सुटणार नाहीये जोपर्यंत तुम्ही पुन्हा तेच व्यक्तिमत्वात आमूलाग्र मानसिक बदल करत नाहीत. कपडे किती ब्रँडेड घालताय तुम्ही, वॉच कोणतं घालताय, शू कोणता घालताय तुम्ही, आता डझंट मॅटर, त्याला काही महत्व नाहीये. तुम्ही आता किती बदललेले आहात, तुमचा दृष्टिकोन काय आहे त्या व्यसनाकडे पाहण्याचा, तुमचा दृष्टिकोन काय आहे लोकांकडे पाहण्याचा, तुमचा दृष्टिकोन काय आहे स्वतःकडे पाहण्याचा, हा जोपर्यंत बदलत नाही 180 डिग्रीमध्ये, 180 360 आपण तिकडे येतो म्हणून 180, तोपर्यंत तुम्ही व्यसनातून मुक्त होणं किंवा बाहेर पडणं अशक्य आहे. त्या दारूच्या बाटलीला, जसं मी तुम्हाला म्हंटलो, जर गरम तवा आहे तो भाजेल ह्याची तुम्हाला जाणीव आहे, तसंच दारू हे तुमच्यासाठी घातक आहे ह्याची जाणीव तुम्हाला खोलवर झालेली आहे का? एक्झॅक्ट.
सायनाइड माहिती आहे तुम्हाला? सायनाइड कोणाला हा. काय आहे ते? हिरा हिरा कटिंग करण्यासाठी ओके, पॉइझन आहे ते सगळ्यात डेंजर. सायनाइड एक थेंब जरी त्याचा दिला ना, आता एक थेंब पाण्यात जर मिश्रित केला आता आपण आणि सगळ्यांना जरी प्यायला दिलात ना, तर तुम्हाला विश्वास नाही बसर आपण सगळे मरू त्यात. पण एका थेंबाने एवढी पॉवर आहे त्याची, आणि आपण सगळे मरून जाऊ एवढी पॉवर आहे. ते मी तुमच्या समोर ठेवलंय. प्याल का हो तुम्ही? कारण तुम्हाला माहितीये जीवन मरणाचा प्रश्न आहे, धोका आहे. मी जर ते एक थेंब जरी घेतलं, एक थेंब, वन ड्रॉप, तरी तुम्ही मरणार आहात. आणि त्याच्यामुळे तुमचं काय होईल? कुटुंबामध्ये नुकसान होऊ शकतं ना, मुलाबाळांचं जर असतील तर, आई वडिलांचं. त्यामुळे तुम्ही त्याच्यापासून 4 हात लांब. गरम तवा ठेवला 4 हात लांब. पण ज्या दारूने तुम्हाला रस्ता दाखवलाय, उद्ध्वस्त करायला लागलीये, व्यसन तुमचं दारू गांजाचा रस, जे तुमच्याच माणसांपासून तुम्हाला लांब नेते, नोकरी धंद्यावरती परिणाम करते, शारीरिक दृष्ट्या परिणाम करते, मानसिक दृष्ट्या परिणाम करते, आध्यात्मिक दृष्ट्या परिणाम करते, लैंगिक दृष्ट्या परिणाम करते, सगळ्या बाजूने मार खाते, कौटुंबिक दृष्ट्या तुमचीच माणसं तुमच्यापासून लांब चालली आहेत. एवढा परिणाम होतोय, डोळ्यांनी दिसतोय, कानाने ऐकू येते, सगळं दिसतोय, जाणीव आहे, तरी सुद्धा मी परत दारू उचलतोय. त्याचं कारण काय आहे? त्या व्यसनाने केलेला खोलवर माझ्या मेंदूवरचा परिणाम मला पुन्हा खेचून खेचून आणतोय. म्हणून आपल्यातले बरेचसे लोक डिस्चार्ज झाल्यानंतर काही दिवसच तग धरतात आणि पुन्हा त्या चक्रामध्ये अडकून परत रिहॅबला येतात. त्याचं कारण असं आहे की खोलवर जी जाणीव व्हायला पाहिजे व्यसनाच्या नुकसानाची, ती न झाल्यामुळे हा केलेला प्रयोग आहे. तुम्ही प्रयोग कोण करतो? ज्याचं अजून नुकसान झालेलं नाहीये, है ना? किंवा नुकसान झालेलं आहे पण त्याची त्याची काय जाणीव नाहीये, तोच माणूस प्रयोग करतो. तर तुमच्या बाबतीत होतंय काय? ती जाणीव होती पण थोड्या वेळासाठीच ती टिकते. थोडा वेळ, थोडा कालावधी, थोडे दिवस, थोडे महिने. आपल्या ते काही काही नाहीत ना, 4-4, 6-6 महिने, 9-9 महिने दारू पित नाहीत. जशी ती जाणीवीची धार बोतत होते, तुम्ही परत त्या व्यसनाने दिलेला आनंद तुम्हाला आठवतो आणि त्याच चक्रामध्ये अडकून तुम्ही परत व्यसनाकडे जाताय. मग मला व्यसनाने दिलेला आनंद आठवायचा का व्यसनाने दिलेलं नुकसान आठवायचे? पण दुर्दैव काय? दुर्दैव काय? का करतोय? व्यसनाने दिलेला आनंद आठवतो म्हणून ना. पण मला तर नुकसान आठवलं पाहिजे, म्हणजे नुकसान आठवतच नाही त्या क्षणी. म्हणजेच काय, तो जो वाईल्ड कॉल येतो, ज्याला आपण जंगली हाक म्हणतो, दारू पिण्याची इच्छा म्हणजे वाईल्ड कॉल, त्याला नाही म्हणण्याची ताकद आमच्यात. म्हणजे समुद्राची लाट जशी जोरात आल्यानंतर आम्ही 2 हाताने थोपू शकतो का तिला? थोपू शकतो का? तसंच दारूचा विचार आल्यानंतर आम्ही त्याला टाळू शकतो का? आम्ही टाळू शकतो का? बरोबर ना. म्हणजेच मी हातभर आहे का? मी शक्तीहीन आहे का? मी हारलोय का? बघा ना, विचारा की स्वतःला प्रश्न, मी हारलोय का? बोला की. का वाटते तुम्हाला हारलोय? म्हणजे माझ्या एकट्याच्या जीवावरती मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकत, थांबवू नाही शकत. म्हणजे याचाच अर्थ मला मदतीची गरज आहे. पुन्हा मला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल ना. म्हणून मला ती मदत मिळवणं गरजेचं आहे. मी काय करतोय? एकट्याच्या जीवावरती प्रयत्न करतोय, म्हणून मी वारंवार अपयशी ठरतोय. मी कोणाची मदत घेईल तेव्हाच मी त्यातून बाहेर पडेल. मग आता मदत मला कोणाची घ्यावी लागेल? तुम्ही सांगेल? मदत कशाची घ्यायची मग?
सर आहेत. सर आहेत, काउन्सिलर आहेत. ओके, अजून मदत कशाची घेणार? हा, इथं येऊन काहीतरी शिकावं लागेल, करावं लागेल. ओके, अजून माइंड डायव्हर्ट करावं. हा, फॅमिली काय, फॅमिलीची मदत घ्यावी लागेल. ओके, अजून व्यसनातून व्यसनातून बाहेर बाहेर निघालेत, पण ती कुठं सापडतील लोक? ए ग्रुप, अल्कोहोलिक्स अनोनिमस. म्हणजे मला काहीतरी फेलोशिपची मदत घ्यावी लागेल, फॅमिलीची मदत घ्यावी लागेल. म्हणजेच काय, जोपर्यंत मी दुसऱ्याची मदत घेत नाही तोपर्यंत मी व्यसनातून बाहेर पडू शकत नाही. तुमच्या बाबतीत होते का बघा. तुम्ही काय करताय? काय करतो? त्याला काय कळतंय? मी माझं बघेल ना. त्याच्या बापाच्या पैशाची पितो का? मी माझी पितो. मी माझे पैसे खर्च करतो आणि मला कळतं कुठं थांबायचंय ते. मी कधी पण सोडू शकतो. गणपतीचे 10 दिवस दारू पित नाही मी, नवरात्राचे 9 दिवस दारू पित नाही मी, श्रावण महिन्यात पित नाही मी. मग मी कधी पण सोडू शकतो. आपला प्रॉब्लेम नाही. आत्ता ठरवलं की आत्ता बोललो ना बाई, हात नाही लावायचा. 9 महिने 10 महिने हात लावत नाही मी. मग प्रॉब्लेम काय? म्हणजे मी काय करतोय, एकट्याच्या जीवावरती संघर्ष करतोय सोडण्याचा. आणि त्यात काय होतंय, मी त्या संघर्षात अपयशी ठरतोय, हरतोय ना. मग जर मला जिंकायचं असेल तर जे जिंकलेले आहेत त्यांची मदत घ्यावी लागेल. जे जिंकले त्यांची मदत घ्यावी लागेल. आता इथं 4 भिंतींमध्ये दारू मिळत नाही, म्हणून डिस्चार्ज झालं, मला काय करावं लागेल? बरोबर, त्यांनी आता सांगितलं, ए ग्रुपच्या मीटिंग मध्ये जाऊन बसावं लागेल. तिथे काय होईल, माझ्यासारखेच लोक मला भेटतील, जे कधी कधी हारलेले होते, अपयश होते, पण जे आज एक एक दिवसाच्या हिशोबाने जिंकत आहेत, सोबर लाईफ जगतायत, एक छान उपयुक्त आयुष्य जगतायत, इतरांचे उपयोगी पडतायत, स्वतःचे उपयोगी पडतायत, ज्यांची बायका पोरं घरदार संसार सगळं सगळं उभं राहायला लागलंय. म्हणजेच काय, मला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे हिची जाणीव झाली का मला? तर अजूनही एकला चलो रे चालले डोक्यात. बीड तू. मी लास्ट टाइम तुम्हाला एक वाक्य बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल. तुम्ही एक वेळ दारासिंगला हरवू शकता, पण दारूसिंगला नाही. तुम्ही दारासिंगला हरवा, काय प्रॉब्लेम नाही, पण दारूसिंगच्या नादी लागू नका. तिथे शरणागती पत्करा. मी हरलोय तर ते तुम्हाला इतकी खतरनाक हरवेल. रोज बरीचशी लोक मारतात ह्या जगात, रोज मारतात दारूच्या व्यसनामुळे, गांजाच्या रसच्या व्यसनामुळे. तुम्ही अजूनही सुदैवी आहात, तुम्ही जिवंत आहात. पण तुम्ही कधी जिवंत राहू शकता आता पुढे, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याची मदत घेत नाहीत तोपर्यंत. तुम्हाला मदत घ्यावी लागेल, आणि सुदैवाने तुम्हाला ती मदत इथे पण मिळते आणि बाहेर पण मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यायची तयारी ठेवायची, जो मागाशी माझा प्रश्न होता. आपल्याला मदत घ्यायला मी तयार आहे का? का अजून पण असं वाटतं, माझा अहंकार सांगतोय आय कॅन मॅनेज, आय कॅन डू इट. अहंकार जर तुमचा तिथे वाढत असेल, मी करू शकतो, तर तिथे गडबड होईल. मग तुमची विल पॉवर बाकी कुठेही चालेल मित्रांनो, पण दारू, गांजा, चरस, व्यसन सोडवण्या बाबतीत तुमची विल पॉवर काम नाही करू शकत. व्यसन सोडण्या बाबतीत तुमची विल पॉवर काम नाही करू शकत. विल पॉवर वरती अवघड आहे. म्हणून व्यक्तिमत्वात आमूलाग्र मानसिक बदल करण्यासाठी सुद्धा विल पॉवर उपयोगी नाही पडत. आपल्याकडे खूप साऱ्या लोकांकडे नैतिक तत्वज्ञान होतच की, चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय सगळ्यांना माहित होतं. पण त्या नैतिक तत्वज्ञानाच्या जोरावरती तुम्ही व्यसन सोडू शकलात का आजपर्यंत? तुम्हाला तो ग्लास उचलण्याआधी माहित होता, हा ग्लास उचलतो ते चुकीचं करतोय, तरी तुम्ही ग्लास उचललात. चिलीम उचलायच्या आधी तुम्हाला माहित होतं चिलीम उचलतोय ते चुकीचं आहे, तरी उचललीत. आयुष्यातला पहिली नशा आठवा तुमची, कोणाची पण, कुठली पण पहिली नशा आठवा. आतून आवाज आलता का नको करू म्हणून? तो आवाज दाबला ना तुम्ही, आणि करायचं तेच केलं का नाही?
मग आता तरी तुम्ही कुठं ऐकताय? आता पण तुम्ही स्वतःच्याच हिमतीवरती प्रयत्न करताय. म्हणजे काय करताय तुम्ही? एक वेडा प्रयत्न करताय. कोणता? समुद्राची आलेली लाट दोन हाताने थोपण्याचा वेडा प्रयत्न, मूर्ख प्रयत्न, जे कधीच ह्या जन्मात शक्य नाहीये. तुम्ही वेडे व्हाल, तुम्ही मृत्युमुखी पडाल, पण तुम्ही ह्याच्यातून बाहेर नाही पडणार. म्हणून एक बचावात्मक पवित्रा मला आता करावं लागेल, ऍक्शन घ्यावी लागेल. आणि ती ऍक्शन आहे रिकव्हरीची, सुधारणेची. कोणाच्या तरी मदतीची मला आवश्यकता आहे, ह्याची जाणीव होणं आणि त्या दृष्टीने पावलं टाकणं, उचलणं, हेच आपलं सोल्युशन आहे त्याच्यावरच. त्याने काय होईल हो? जर मी दुसऱ्यांची मदत घेतली तर काय होईल? हा, मोठ्याने बोला. माणूस सोडण्यासाठी मदत होईल, व्यसन सोडण्यासाठी मदत होईल. त्यामुळे काय होईल? मी जर दुसऱ्यांची मदत घेतली तर मला रिझल्ट काय आहेत? चांगली वाटचाल होईल. ओके, अजून मार्ग निघेल. ओके, अजून मी जर दुसऱ्यांची मदत घेतली तर माझ्या आयुष्यात काय घडेल? बदल घडेल. बदल घडेल. तो चांगला असेल का वाईट असेल? चांगला बदल. चांगला बदल असेल. अजून हा, समोरच्या अनुभवातून आपल्या चुका कळतील. हम्म, ओके, व्हेरी गुड. म्हणजे माझं जे नुकसान होणार आहे त्याच्यापासून मी थांबू शकतो, त्याच्या टळू शकतो. व्हेरी गुड. परिवार सुखी राहील. व्हेरी गुड. तुम्हीच आकाशच्या शेजारी ते बसलेत. हा, आपल्याला जी मदत करतील त्याच्याबद्दल आपल्या अनुभवातून आपल्याला कळेल की काय होते काय. हम्म, सुधारणा होण्याची जास्त. ओके, बाहेर गेली. ओके, बरं, ठीक आहे. अजून कोण राहिलं? हा, आपल्या ह्याचं नाव काय? हा, कल्पेश का? हा, बोल. जर मी दुसऱ्यांची मदत घेतली तर काय होईल? त्याचे रिझल्ट काय असतील? हा, व्हेरी गुड. म्हणजे हा, सगळं चांगलं होईल. शब्द कसा वापरला त्याने शेवटचा महत्वाचा, सगळं चांगलंच होईल. मी जर वेळीच स्वतःला सावरलं आणि ज्या रेल्वेने बसलोय ते विटी स्टेशनला गेल्यानंतर ते पडणारच आहे विमान, सॉरी रेल्वे, त्याचं नुकसानच होणार आहे, नेस्तनाबूत होणार आहे. अकाली मृत्यूला तर वेडेपणा आहेच आहे. तो वेडेपणा कोणता आहे? लोणावळ्यापर्यंत मला लोकांनी सांगितलं होतं इथंच उतरणार तर वाट लागेला. माझी वाट लागली होती, मी दादरला उतरलो, मी माग आलोय तुला सांगायला. तर माझं काम काय आहे? समोरच्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणं, समोरचं जे सांगते ते ऐकणं आणि गपचूप रेल्वेतून पटकन उतरणं. नाहीतर काय होणार आहे? तुम्ही आता सांगितलं मला, नुकसान होणार आहे. आणि जर मी ऐकलं तर काय होणार आहे? सगळं चांगलं होणार आहे माझं. मग जर माझं सगळं चांगलं होणार आहे तर मग अडतोय कुठं? मी ऐकत का नाहीये दुसऱ्याचं? बघा, आता प्रश्न विचारा स्वतःला. हा, तो किती मोठा शत्रू आहे तुमचा. तुमचा मीपणा म्हणजे काय? हा, हा, त्या अहंकारामुळे तुम्हाला इथे बसायची वेळ आली आज. सगळ्यात मोठा शत्रू तुमच्यात असलेला अहंकार, इगो, त्याच्यामुळे तुम्ही इथे बसलेले आहात आणि त्याच्यामुळे तुमचं एवढं सगळं नुकसान झालंय. समोरच्याचं ऐकायला तयार नाही आहात तुम्ही अजून. समोरचा काहीतरी तुम्हाला सावध करतोय, करण्याचा प्रयत्न करतोय, वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही काय करताय बघा, अहंकारामुळे. तू बापे, तू नको सांगू, बघा तू नको सांगू, मला सगळं कळतं, करत 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 आजपर्यंत कोणाचंच ना ऐकल्यामुळे
आज तुमच्यावर काय वेळ आली बघा. आता झालं तर झालं भूतकाळ. आता तरी तो अहंकार चालू नका, त्या अहंकाराने आयुष्य चालू नका. त्याने तुम्हाला ज्यांनी नुकसान एवढं पोहोचवलंय, तो अहंकारच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय. आता तरी स्वतःला सावरा. आता तरी दुसऱ्याचं ऐकायला तयार व्हा. का अजूनही जे शिल्लक आहे ते घालवायचंच आहे तुम्हाला? आता नको ना. मग जे आहे शिल्लक ते जर घालवायचं नसेल तर मला काय करावं लागेल? सगळ्यात सर्वप्रथम मदत घ्यावी लागेल. एक्झॅक्ट. त्याच्या आधी काय करावं लागेल? दारासिंग आणि दारूसिंग. तर दारूसिंग पुढे काय करायला लागेल? हारलं पाहिजे. दारूसिंग पुढे हार मानली पाहिजे. बाबा तुझी ताकद जास्त आहे, माझी ताकद मी कमजोर आहे. तुम्ही करताय का बघा. अजूनही तुमचे रिझर्वेशन असतील. बाहेर गेलो ना भाई, मापत प्यायची यार, जेवायची आधी थोडीशी प्यायची. सर अजून आमचा प्लॅन चाललेला आहे बऱ्याच जणांचा. दुपारच्या जेवणाच्या आधी 19, रात्रीच्या जेवणाच्या आधी 90 घ्यायची. एखादी तरी चिरी वाढायची. कुणाला काय कळणार नाही. म्हणजे पुदिनाच्या गोळ्या खायच्या, हॉर्सच्या गोळ्या खायच्या, गपचूप घरी जायचं. समजणारच नाही कोणाला. हे जे रिझर्वेशन तुम्ही डोक्यात ठेवताय ना, ते सगळ्यात डेंजर आहेत. आपल्याला संपूर्ण बिनशर्त शरणागती पत्करावी लागेल. तर आणि तरच आपण ह्याच्यातून बाहेर पडू शकतो, नाहीतर नाही. टोटल अनकंडिशनल सरेंडर. कुठलीही त्याच्यात आट नकोय. सोडून गेलेली बायको परत यावी म्हणून, गेलेला माणसांना परत मिळावं म्हणून, प्रतिष्ठा मिळावी म्हणून जर दारू सोडणार असाल तर तुम्हाला मी आत्ताच सांगतो, तुम्ही परत पिणार आहात. हे मिळावं म्हणून दारू नसती सोडायची, तर स्वतःचा जीव वाचवायचा आहे. जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून दारूपासून लांब राहायचंय. जे मागाशी मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली, तवा, गरम तवा आणि सायनाइड पॉइझन. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न झालाय का? माझं दारू पिणं किंवा न पिणं ह्याची जाणीव उतरली का माझ्या आतमध्ये? का कॅज्युअल अप्रोच अजून पण माझा? रे एवढं काय मोठं झालं तेव्हा 2 महिने तर काढलेत, 3 महिने काढायचे, आपण आपली प्यायची निवांत. काय चाललंय डोक्यात? माझ्या दारूने केलेलं नुकसान मला आठवलं पाहिजे. तर दुर्दैव असं की दारूने दिलेला आनंद आठवतो आम्हाला पाऊस पडल्यावर, मातीचा वास आल्यावर आम्हाला लोणावळ्याचा बुशिटाम आठवतो. तो मातीचा वास आठवल्यानंतर आम्हाला बिअर आठवती, रम आठवती, तोंडाला लगेच पाणी सुटतं आमच्या. म्हणजे नुकसान केलेलं आहे ते आठवण्याऐवजी आनंद दिलेला आठवतोय. याचा अर्थ माझा प्रवास जो आहे चुकीच्या दिशेने चाललाय. म्हणून तुमच्या बाबतीत परत परत घडतंय ते. नुकसान नाही आठवते, तिने दिलेला आनंद आठवतोय म्हणून तुम्हाला प्यायची इच्छा नसताना सुद्धा प्यावी लागते. तो निर्धार टिकून राहत नाही. सकाळी केलेला पश्चाताप होतोय, पण तो निर्धार टिकून राहत नाही. संध्याकाळपर्यंत परत टाईट, परत दुसऱ्या दिवशी पश्चाताप. त्यातून त्या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला खोलवर तुमच्या व्यसनाने केलेल्या नुकसानांची जाणीव व्हायला पाहिजे. ती जाणीवच तुम्हाला यातून बाहेर काढू शकते. ती जाणीव टिकून ठेवणं, ती जाणीव टिकून ठेवणं गरजेचं आहे. आणि ती टिकून ठेवण्यासाठी आपल्याला संघटनेची मदत घेण्याची गरज आहे. जे टूल्स मला वापरायला सांगितलेत ते वापरणं गरजेचं आहे. हे हळूहळू हळूहळू ह्याचा उलगडा होत जाणार आहे तुम्हाला. मग मला माझी कुवत कळती, समोरच्याची कॅपॅसिटी कळती, माझी कॅपॅसिटी कळती, मी कुठपर्यंत चालू शकतो हे कळतं, समोरचं कुठपर्यंत चालू शकतो हे कळतं. आता तुम्हाला तुमची कुवत लिमिटेशन्स कळाल्या की मी माझे एकट्याच्या जीवावरती नाही करू शकत, मला मदतीची गरज आहे. इथपर्यंत आलात ना, खूप मोठी गोष्ट आहे. आता सरेंडरचा भाव सुरू होईल. आता तुमच्या मनाची तयारी होईल आणि मग तुम्ही ऐकायला तयार होईल, दुसऱ्याचं मदत घ्यायला तयार व्हाल आणि तुमचं छान होईल. काय छान होईल? एक एक दिवसाच्या हिशोबाने तुम्ही व्यसनापासून दूर राहाल. आणि एकदा व्यसनापासून दूर राहिले तर तुम्ही मागाशीच बोलला,
ऑटोमॅटिक सगळं छानच होणार आहे आमचं, काय काळजी करायची गरज नाही. बस आपल्याला तेच तर पाहिजे. पण आता प्रॉब्लेम काय आहे, दारू आहे ना. दारू पीत पीत छान नाही होणार, गांजा चरस नशा करत करत छान नाही होणार, व्यसन थांबल्यानंतर छान होणार आहे. लगेच छान होईल का, तर नाही, हळूहळू होईल, टप्प्याटप्प्याने होईल. पण तुम्हाला खात्रीने सांगतो, छान नक्की होणार, छान नक्की होणार. फक्त काय करावं लागेल आपल्याला, वेट अँड वॉच. वेळेला वेळ देऊयात, घाई गडबड नको, शांतपणे बघूयात, पुढे पुढे पुढे. एक तर पाऊल टाकू, आधी स्वतःला सावरूयात, बरोबर का नाही. आधी स्वतःला सावरूयात ना, मग परिस्थिती आणि घरच्यांना सावरूयात. सोपं ठेवूयात आपण, कीप इट सिम्पल. काही किचकट करायचं नाही आपल्याला. आपल्याला आपलं आत्मपरीक्षण करायचं, आपल्याला आपला शोध घ्यायचा मित्रांनो. ओके, अजून काही प्रश्न नसतील तर मग थांबायचं. ओके, तर फक्त तेवढे एक इन्व्हेंटरी घ्यायचा प्रयत्न करा. कुठे गेला तो मागे बसलाय, आणि सगळ्यांना साठी की शक्यतो ना प्रयत्न करा की मी कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे अस्वस्थ होतोय, का मला अस्वस्थता निर्माण होते, का मी एवढा डिस्टर्ब असतो, हे सगळं लिहून काढा. एका तुमच्या वही पेन आहे तुमच्याकडे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं आत्मपरीक्षण करायला, आत्मचिंतन करायला त्याची मदत होईल. आणि जर का तुम्हाला अजून जो दुसरा प्रश्न घेतला आपण, जो ह्यांनी विचारला की मी परत परत का जातो, तर स्वतःला प्रश्न विचारा, मी शरणागती पत्करली आहे का, मी आता खरंच सरेंडर झालोय का, मी दुसऱ्याचं ऐकायला तयार झालोय का, मला आता खरंच दुसऱ्यांच्या मदतीची गरज आहे का, ह्याचा विचार करा. ओके, चलो प्रार्थना घेऊ. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो, ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला लाभू दे. थँक्यू.